वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ओम शांती शांती शांती। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सानंद आणि अतिशय मनापासून स्वागत करत आहे। वेदांत वैभव हा उपक्रम सुरू आहे, त्यानिमित्ताने आपण दर सोमवारी भेटतो आहे रात्री 8 वाजता आणि यातून नवनवीन उपनिषदांचा परिचय करून घेतो आहे। असं म्हणता म्हणता आपल्या या मागच्या वर्षामध्ये 50 भाग झाले आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 9 उपनिषदांचा अभ्यास झाला। ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतरेय, तैतरीय आणि श्वेताश्वतर अशी 9 उपनिषदं झाली। आता 10वं आणि 11वं ही 2 उपनिषदं बाकी आहेत, परंतु ती फारच मोठी आहेत, म्हणजे जवळजवळ वर्ष लागेल त्याचा अभ्यास करायला। त्यामुळे आपण त्याचा अभ्यास थोडक्यात करणार आहोत, अगदी थोडक्यात। म्हणजे आज आपण शक्यतो छांदोग्य उपनिषदामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, तसं पाहिलं तर पुष्कळ मोठं हे उपनिषद आहे। म्हणजे या जी सगळी उपनिषद आहेत, एकूण 11 उपनिषदं प्रमुख जर का मानली तर त्याच्यातलं सगळ्यात आकाराने मोठं आहे ते बृहदारण्यक आहे आणि त्याच्या खालोखाल दुसरं जे आहे ते छांदोग्य उपनिषद आहे। या छांदोग्य उपनिषदामध्ये म्हणजे 8 खंड आहेत, मोठं आहेच आहे। कुठल्या शाखेचं आहे हे तर सामवेदीय तलवकार शाखेच्या ब्राह्मणाच्या अंतर्गत हे उपनिषद येतं। आपल्याला आता हे परिचयाचं झालं आहे, कुठल्या वेदाचं आहे, कुठल्या ब्राह्मणाच्या अंतर्गत येतं। आता ह्या छांदोग्य उपनिषदामध्ये 8 अध्याय आहेत, 8 अध्याय आहेत आणि ते सुद्धा मोठे आहेत। म्हणजे एकेका अध्यायात काही खंड आहेत, म्हणजे त्याचे उपविभाग आहेत। आता पहिल्या अध्यायामध्ये 13 खंड आहेत, दुसऱ्या अध्यायामध्ये 24 खंड आहेत, तिसऱ्या अध्यायामध्ये 18 खंड, चौथ्यामध्ये 17, पाचव्यामध्ये 24, 6व्यामध्ये 16, 7व्यामध्ये 26 आणि 8व्यामध्ये 15 खंड असे पुष्कळ खंड आहेत। म्हणजे याचा अगदी सविस्तर किंवा यथासांग अभ्यास करायचा झाला तर कमीत कमी 1 वर्ष लागेल। पण तरीसुद्धा याच्यामध्ये ज्या कथा आहेत त्या रोचक तर आहेतच, पण रोचकाच्या बरोबर त्या काहीतरी आशय सांगणाऱ्या आहेत, काहीतरी ज्ञान देणाऱ्या, काहीतरी संदेश देणाऱ्या अशा कथा आहेत। याच्यामध्ये तार्किक पद्धतीने विवेचन केलेलं आहे, तर्कनिष्ठ तर्कशुद्ध पद्धतीने विवेचन केलेलं आहे। पण तरीसुद्धा आपण ह्या एका भागामध्ये ह्या सगळ्याचं जर का अवलोकन केलं तरीसुद्धा या छांदोग्य उपनिषदाचा गाभा किंवा त्याचं सार किंवा त्याचा आशय आपल्याला निश्चितपणाने गवसणार आहे। आणि जसं मी नेहमीच म्हणते की शेवटी आपला आपण अभ्यास करायचा आहे। ही फक्त तोंड ओळख आहे, हे फक्त हा परिचय आहे, हे फक्त मधाचं बोट आहे। पुढचा अभ्यास ज्याचा त्यानेच करायचा आहे। आणि जेव्हा आपल्याला त्याच्यातलं मर्म कळतं, त्याच्यातलं इंगित कळतं, तेव्हा फार आनंद होतो। मने मनाला शिकवित जावे, मनशांतीचे सुख सेवावे, हृदयी श्री गुरु हे आठवता, कळेल गीता गाता गाता। जशी गीता आपल्याला हळूहळू कळायला लागली तशी उपनिषदं का नाही कळणार? उपनिषदांचं सुद्धा आकलन आपल्याला निश्चित होणार आहे आणि आपण सगळे तर सुजाण जाणकार असे श्रोते आहात, प्रेक्षक आहात। त्यामुळे आपण आपला अभ्यास करायचा आहे। तुमच्या ज्या कमेंट्स येतात, तुमचे जे प्रश्न येतात, तुमच्या ज्या क्वेरीज येतात, त्याच्यावरनं मला निश्चित अंदाज येतो आहे की आपण अतिशय मनापासून अभ्यास करत आहात। जशी सुरुवातीला पहिल्या उपनिषदाचा जेव्हा परिचय करून दिला होता तेव्हा जेवढी संख्या होती श्रोत्यांची तेवढी आता राहिली नाही हे मला कल्पना आहे। पण तुमच्यासारखे काही
मुठभर का होईना श्रोते आहेत आणि ते मनापासनं अभ्यास करतायत, चिकित्सा करतायत, जिज्ञासेने त्याचा अभ्यास करतायत, हीच अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कारण काही म्हटलं तरी उपनिषद हा थोडा गहनच विषय आहे, पण आपण सगळे जे टिकून राहिले आहेत ते आता हा जो आजचा भाग आहे तो 51वा भाग आहे आणि पुढचा भाग असणारे बृहदारण्यकाचा तो 52वा भाग आहे. म्हणजे एका वर्षात जसे 52 आठवडे असतात त्याप्रमाणे आपण 52 भागामध्ये हे सगळं उपनिषदाचं जे वैभव आहे ते थोड्या थोड्या प्रमाणात शोभादर्शक यंत्राप्रमाणे उलगडून बघितले, त्याचे विभिन्न आकार पाहिलेत, त्याच्यातलं सौंदर्य अनुभवले. मात्र आता खोलामध्ये जायचे, डीपमध्ये अभ्यास करायचे. आता या छांदोग्य उपनिषदाची आज वरवर परिचय आपण निश्चित करून घेणार आहोत आणि त्याच्यातला जो आशय आहे तोही जाणून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये ह्या छांदोग्य उपनिषदामध्ये नेमकं काय सांगितलं आहे तर ह्याच्यामध्ये ब्रह्माचं वर्णन आहे. जो उपनिषदाचा मूळ उद्देश आहे ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, मी कोण आहे याचा शोध घेतलेला आहे. याच्यामध्ये तत्त्वज्ञान तर आहेच, पण त्याला उपयुक्त अशा कर्म, उपासना ह्याही सांगितल्या आहेत. म्हणजे नुसतं सिद्धांत सांगून थांबलेले नाही आहेत हे ऋषी, तर त्याच्यामागे कसं कुठल्या उपासनेने, कुठल्या कर्माने त्या परब्रह्माचा शोध घेता येईल असं सांगितलेलं आहे. या पहिल्या अध्यायामध्ये तर उपासनांची आणि पुढच्या 3 अध्यायामध्ये या आत्मज्ञानाची चर्चा आहे. आता एवढं बेसिक तर आपल्याला कळलं. 5 आणि 3 अशी विभागणी आहे. पहिल्या 5मध्ये उपासना सांगितले आणि पुढच्या 3मध्ये आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय हे सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी, सिद्धांत दृढ करण्यासाठी अनेक कथा आहेत, अनेक आख्यान आहेत, अशा रोचक अशा कथासुद्धा आहेत. पहिला जो अध्याय आहे त्याच्यामध्ये सांगितलेले उपासना ती आहे उद्गीथ उपासना किंवा ओंकार उपासना, प्रणव उपासना. मांडुक्य उपनिषदामध्ये आपण ह्या ओंकाराचं पुष्कळ वर्णन पाहिलं होतं आणि पण याच्यामध्ये आणखीन एक मजेशीर कथा येते आणि आपल्या कथेवरनं आपल्या लक्षात राहतो तो मुद्दा. याच्यामध्ये सुद्धा देवदानवांची कथा आहे. पूर्वीपासनं सुष्ट आणि दुष्ट यांचा संघर्ष चालूच आहे ना. सुष्ट विरुद्ध दुष्ट असा संघर्ष चालूच आहे. त्याला आपण नाव दिले देव आणि दानव. याच्यामध्ये वेगळे नाही आहेत कोणी. देव आणि दानव यांचं युद्ध चाललेलं असतं आणि विजयासाठी देव काय करतात, ओंकार साधना करतात. बरोबर आहे, अगदी ओंकार साधना करतात. परंतु असुर काय करतात, पापांनी त्याचा छेद घेतात, त्याला विद्ध करतात. जेव्हा देव काहीतरी सत्कार्यासाठी प्रयत्न करत असतात तेव्हा असुरांना ते पाहवत नाही आणि ते त्याच्यामध्ये विघ्न आणतात. अगदी रामायण काळापासून आपण पाहतोय, यज्ञ केलं की त्याच्यात विघ्न आणायचं. असं देवांनी जेव्हा ओंकाराची, उद्गीथाची उपासना सुरू केली तेव्हा असुरांनी त्याला पापांनी त्याचा छेद घेतला. मग देवांनी काय केलं, नाकातले जे प्राण आहेत, ज्याला आपण प्राण म्हणतो, पंचप्राण आहेत, त्याच्या नाकातले जे प्राण आहेत त्यांना ओंकार मानून उपासना सुरू केली. मग दानवांनी, असुरांनी काय केलं, त्या नाकाला पापांनी विद्ध केलं. बघा, एका बाजूनी सकारात्मक उपासना आहे आणि दुसऱ्या बाजूनी छेदनात्मक म्हणजे छेदनात्मक त्याला विद्ध करणं चालू आहे. देवांनी प्राणांची उपासना केली, असुरांनी त्याला पापांनी विद्ध केलं. त्यामुळे काय झालं, हे नाक आहे ना, नाकामधलं जे प्राणतत्व आहे ते दोन्ही प्रकारचे वास घेऊ शकतात. सुगंधही घेऊ शकतात आणि दुर्गंधही घेऊ शकतात. त्यामुळे दोन्ही होतं. त्याच्यानंतर वाणीला उद्गीथ मानलं. देवानी काय केलं, मग वाणी हीच उद्गीथ आहे असं मानून पुन्हा उपासना केली. असुरांनी वाणीला सुद्धा विद्ध केलं. त्यामुळे तोंडाने आपण चांगलंही बोलतो आणि वाईटही बोललं जातं. अपशब्दही याच वाणीतनं येतात आणि चांगले मंत्र, चांगले विचार, चांगली स्तोत्र याच वाणीने बोलली जातात. जे चांगलं आहे ते देवांकडनं आलेलं आहे आणि जे आपण अपशब्द, जे चुकीचं वर्तन करतो, वाईट बोलतो, ते सगळं दानवांकडनं, असुरांकडनं आलेलं आहे. आपल्याला काय करायचं, ह्या सगळ्यातलं असुरत्व कमी करायचे, राक्षसी वृत्ती, आसुरी संपत्ती कमी करायचे आणि दैविक संपत्तीकडे आपल्याला वाटचाल करायचे. आणि म्हणून आपली वाणी हे दोन्ही प्रकारचं बोलू शकते, चांगलं आणि वाईट. मात्र त्याचं प्रमाण आपण ठरवायचे. डोळ्यांना सुद्धा असंच झालं. डोळ्यांना उद्गीथ मानून देवानी उपासना केली, पण असुरांनी त्याला पापांनी विद्ध केलं.
त्यामुळे डोळे चांगलंही बघतात आणि वाईटही बघतात. असंच कानाच्या बाबतीत आहे. कान चांगलं ऐकतात, वाईटही ऐकतात. मन काय करतं? मन चांगले संकल्प करतं आणि वाईटही संकल्प करतं. मग हे सगळं आहे, या सगळ्यांना 2-2 बाजू आहेत. एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, एक सकारात्मक आहे, एक नकारात्मक आहे. पण असं म्हटलं आहे की पाषाणावर जसं मातीचं ढेकूळ आपटलं तर पाषाण नाही फुटणार, मातीचं ढेकूळच फुटेल, हो की नाही? तसंच हे सगळं करता करता असुर नष्ट झाले, म्हणून शुद्धाची उपासना केली तर आपण आपलं वाईटापासनं रक्षण करू शकतो. तात्पर्य काय आहे, याचं सार काय आहे? तर आपण ह्या शुद्धाची उपासना करायची. जगात अशा अनेक गोष्टी चाललेल्या आहेत, चांगल्या वाईट आहे. हे जग सगळं संमिश्र आहे, मिश्रणात्मक आहे. पण त्यातलं आपण चांगलं निवडायचं आहे आणि वाईटाचा त्याग करायचा आहे. त्यामुळे खरंच आहे, अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः यत् सारभूतं तदुपासितव्यम हंसो यथा क्षीरमिवांबुमध्यात्. पुष्कळ शास्त्र आहेत, जाणण्यासारखं पुष्कळ आहे, पण आयुष्य फार अल्प आहे, फार थोडं आहे. आणि विघ्न तर विचारायलाच नको, पुष्कळ विघ्न आहेत. पण मग आपण काय करायचं? हंसो यथा क्षीरमिवांबुमध्यात्. हंस जसं नीर आणि क्षीर ठेवल्यावर त्याच्यातलं फक्त दूध घेतो आणि पाणी बाजूला करतो, आपल्यालाही तेच करायचं आहे की वाईट गोष्टी बाजूला सारायच्यात आणि चांगल्या मार्गाने गेलो तर जसं ते मातीचं ढेकूळ फुटून गेलं आणि तो पाषाण राहिला, तशा चांगल्या गोष्टी आपल्याजवळ शिल्लक राहतील आणि वाईट गोष्टी आपोआप निघून जातील. असा एवढा याच्यातनं बोध घ्यायचा आहे. बघा, गोष्टीतनं आपल्याला बोध कसा घ्यायचा हे कळलं आहे. आता शास्त्रार्थापासून काय निष्पन्न होतं? शास्त्रार्थ शब्द आपल्याला माहिती आहे. वाद, जल्प, वितंडा वगैरे आपल्याला त्याच्यातनं शास्त्रार्थ कसा आहे. आता त्याच्यातनं एक निर्णय झाला बरं का. हा साम, हे आपण आता बघतोय ना, हे उपनिषद हे सामवेदापासून झालेलं आहे. आणि सामवेद हा श्रेष्ठ का मानला गेला आहे? वेदानाम सामवेदोस्मी असं भगवद्गीतेत सांगितलं आहे, विभूती योगामध्ये. साम हा कशापासून निर्माण झाला आहे? तर साम हा स्वरापासून निर्माण झाला आहे. स्वर हा प्राणापासून निर्माण झाला आहे. प्राण हे अन्नापासून निर्माण होतात. अन्न हे जलापासून निर्माण होतं. जल हे मेघापासनं, मेघ हे गगनापासून आणि गगन हे सगळ्याचं आदी कारण आहे. गगन हे सर्वात सूक्ष्म आहे. आकाशतत्व हे सर्वात सूक्ष्म आहे, कारण ते जाणवतच नाही. इतकं आपल्या ओतप्रोत भरलेलं आहे. आपल्या बाहेर आकाश आहे, आपल्या आत आकाश आहे, पण आपल्याला जाणवत नाही, कारण ते अतिशय सूक्ष्म आहे आणि म्हणूनच ते अतिशय व्यापक आहे. आणि ते ह्या सगळ्याचं कारण असल्यामुळे आकाश हे सगळ्याचं आदी कारण आहे. आणि आकाश कसं आहे? ते विशाल आहे, अनंत आहे, सर्वव्याप्त आहे. तसा हा साम हा सर्वश्रेष्ठ आहे. साम आणि गगनाची तुलना केली आणि म्हणून साम हा सर्वश्रेष्ठ आहे. वेदानाम सामवेदोस्मी असं त्याचा एक शास्त्रार्थ काढलेला आहे. थोडक्यामध्ये पण महत्त्वाचे मुद्दे आपण बघत चाललेलो आहोत. आता एक कथा बघूया. कथा तर तुम्हालाही आवडते, मलाही आवडते. कथा काय आहे? तर एक राजा असतो. राजाचं नाव असतं जानश्रुती. आणि या जानश्रुती राजाला कोणीतरी सांगितलं होतं की तुला खरंच ब्रह्माचा उपदेश घ्यायचा असेल तर अमुक अमुक दिशेने जा, अमुक अमुक छोट्याशा गावामध्ये एक रैक्व नावाचा माणूस आहे, त्याच्याकडनं तुला ब्रह्मविद्या जाणून घेता येईल. शोध घेतला, पुष्कळ शोध घेतला, आपले दूत पाठवले सगळीकडे आणि हे सगळं शोध घेता घेता एका लहानशा गावामध्ये एक बैलगाडी, एक छकडा होता. बैलगाडीसुद्धा नाही, छकडा होता. त्या छकड्याखाली एक माणूस बसला होता आणि तो किती घाणेरडा होता. सगळ्या अंगाला खरूज झाली होती, फाटके कपडे होते, खरूज खाजवत असा तो बसला होता. पण त्या दूतांना कळलं की हाच रैक्व आहे आणि म्हणून त्या रैक्वाला त्यांनी विनंती केली की आमचे राजेसाहेब आहेत, त्यांना तुमच्याकडनं काही जाणून घ्यायचं आहे, तर तुम्ही येता का? तो म्हणाला मी नाही येणार, तुमच्या राजाला यायचं असेल तर येऊ दे. मग त्यांनी पुष्कळ संपत्ती देऊ केली, सोनं नाणं देऊ केलं, रथ घोडे देऊ केले, पण हा काही यायला तयार नाही. शेवटी जानश्रुती राजा या रैक्वाकडे आला आणि रैक्वानी म्हणजे शेवटी त्याला विनंती केली की तुला मी सगळा औषधोपचार करतो, तुझी ही खरूज बरी करतो, माझी कन्या तुला देतो. तेव्हा कुठे रैक्व तयार झाला आणि ह्या रैक्वानी
या जानश्रुती राजाला ही विद्या शिकवलेली, ही आत्मविद्या शिकवली आहे. थोडक्यात काय, तर विद्या किंवा ज्ञान हे वर्णावर अवलंबून नाही आहे, हे जातीवर अवलंबून नाही आहे, हे तुमच्या बहिर्रूपावर अवलंबून नाही आहे. तर त्याच्यासाठी आत्मशोध पाहिजे. ही आत्मविद्या जी रैक्वाकडे होती, जो खालच्या जातीचा होता, त्याच्याकडनं राजाने ही विद्या शिकलेली आहे. बरं, ही विद्या आहे तरी काय नेमकी? या विद्येला म्हणतात संवर्ग विद्या. लक्षात घ्या, संवर्ग विद्या. नवीन नवीन टर्म्स आपण बघणार आहोत. संवर्ग विद्या म्हणजे काय? सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये सामावल्या जातात त्याला संवर्ग म्हटलेलं आहे. आता अगदी आपल्याला गृहिणींना माहिती असलेलं एक अगदी साधं उदाहरण पाहतो आपण. नेहमीच आपल्या घरात आपण वापरतो, पण ते इथे अध्यात्मात कसं लागू आहे ते बघूया. आपल्याकडे काही सण असतात, काही दिवाळीमध्ये आपण पुष्कळ पदार्थ करतो आणि तेव्हा पुष्कळ आपल्याला डबे लागतात. चकल्या, चिवडा, शंकरपाळी, सगळं लाडू ठेवायला पुष्कळ डबे लागतात. आणि मग ते झालं की आपण सगळे डबे घासून एकात एक घालून ठेवतो आणि मोठ्या डब्यामध्ये पुष्कळ 5-6 डबे मावतात. याला संवर्ग म्हणतात. पण इतकं सोपं नाही आहे बरं का. हे मी आपलं व्यवहारातलं गृहिणींचं उदाहरण दिलं. संवर्ग म्हणजे काय? एकात एक, एकात एक, एकात एक वस्तू. आता नेमकं काय आहे? आता जरी आपण पंचमहाभूत म्हणत असलो तरी ह्या उपनिषदामध्ये आकाशतत्वाचा उल्लेख नाही आहे. खालची 4 महाभूत आहेत, म्हणजे वायू आहे, तेज आहे, आप आहे आणि पृथ्वी आहे. कारण वायू हा जाणवतो, आकाश हे इतकं सूक्ष्म असल्यामुळे ते जाणवत नाही, म्हणून त्याने वायूपासून सुरुवात केली. वायूमध्ये काय आहे तर इथे बघा, वायूपासून तेज निर्माण झाले, तेजापासून आप निर्माण झालं आहे, आपापासून पृथ्वी झाली आहे. आणि जेव्हा प्रलय काल होतो तेव्हा हे सगळं उलट्या क्रमाने पृथ्वी आपामध्ये, आप तेजामध्ये, तेज वायूमध्ये विलीन होतं. तसं त्यामुळे वायू हा सगळ्यांना सामावून घेणार आहे आणि म्हणून वायू हा संवर्ग आहे. लक्षात आलं की नाही? आता तुमच्या आपल्या घरगुती कल्पनेतनं हा संवर्ग कसा आहे आपल्या लक्षात आलं. शरीरात सुद्धा आपल्या पंचप्राण आहे, पंच उपप्राण आहेत. आणि सुषुप्तीमध्ये काय होतं बघा, आता थोडंसं आणखीन खोलात जाऊन आपण बघणार आहोत. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा नेमकं काय होतं तर ही स्थूल इंद्रिय आहेत ना, ही सूक्ष्म इंद्रियामध्ये लीन होतात. म्हणजे हात, पाय, नाक, कान, डोळे आपल्याला आहेत, सगळं हे दिसतं आहे, पण त्याच्या आतमध्ये त्याची सूक्ष्म इंद्रिय किंवा त्याची गोलक किंवा त्याचे सेंटर्स आहेत. ही सगळी इंद्रिय विश्रांती घेतात आणि त्या सूक्ष्म इंद्रियामध्ये लीन होतात. मग ती सूक्ष्म इंद्रिय मनामध्ये लीन होतात आणि हे सगळं म्हणजे सगळं एकमेकामध्ये लीन होत सगळं मनामध्ये लीन होतं. आणि मन काय आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, मन हे धरता येत नाही, मन हे चंचल आहे, कारण मन हे वायुरूप आहे. आणि म्हणून आता लक्षात घ्या, कन्क्ल्युजन काय आहे, मन हे शरीरातील संवर्ग आहे. जसा वायू हा संपूर्ण ब्रह्मांडातला संवर्ग आहे, तसं मन हे शरीराचा संवर्ग आहे. मनातूनच सगळं निर्माण होतं आणि पुन्हा मनामध्ये विलीन होतं. आपल्याला जाग आली की मनातून सगळी इंद्रिय बाहेर पडतात आणि कामाला लागतात आणि पुन्हा रात्री झोपेमध्ये पुन्हा सगळी इंद्रिय त्या मनामध्ये लीन होतात. आणि म्हणूनच आपल्याला दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर, जाग आल्यानंतर प्रसन्न वाटतं. हे सुषुप्ती अवस्थेचं वर्णन आहे. अशा अनेक कथा याच्यामध्ये आलेल्या आहेत. अजून एक अशीच कथा आहे बरं का. आत्ताच मी म्हटलं ना, वर्ण आश्रम ह्याच्यावर ज्ञान अवलंबून नसतं. पण पूर्वी अशी प्रथा होती की एखाद्या ऋषींकडे, एखाद्या जाणकार व्यक्तींकडे एखादा लहान मुलगा आला, नवीन प्रवेश घेतला किंवा ज्ञान अध्ययनासाठी त्यांनी सुरुवात करायची असेल तर त्याच्या पित्याचं नाव पाहिजे, त्याचं गोत्र पाहिजे, असं सगळं लागायचं. असाच एक मुलगा होता, सत्यकाम नावाचा बरं का. सत्यकाम नावाचा मुलगा असा अनेक ऋषींकडे गेला, कारण तो अतिशय जिज्ञासू होता. आपल्या आईला तो अनेक प्रश्न विचारायचा, गावकऱ्यांना प्रश्न विचारायचा की आकाशाचा रंग निळाच का, किंवा हे चंद्र तारे खाली कसे पडत नाही, हे पक्षी कसे काय आकाशात उडतात, ही नदी कशी काय वाहते, असे अनेक प्रश्न त्याला पडायचे. पृथ्वीच्या पोटामध्ये, जमिनीमध्ये एखादं बी पेरलं की एवढं मोठं शेत कसं काय उगवतं, असे अनेक प्रश्न त्याला पडायचे. त्यामुळे त्याला असं वाटलं की आपण ह्याचं योग्य अध्ययन करावं, कुठल्या तरी गुरुजींकडनं याची व्यवस्थित दीक्षा घ्यावी.
आणि म्हणून तो त्या गंगेच्या किनारीच राहत होता. त्यामुळे अनेक गुरुजींकडे गेला, पण सगळ्यांनी त्याला विचारलं की तुझं नाव काय, तुझे वडील कोण, तुझं गोत्र काय. आणि म्हणून तो आईला विचारायला लागला की माझे वडील कोण आहेत, आपलं गोत्र काय आहे. पण आई कोण होती? आई एक गणिका होती किंवा एक परिचारिका होती. त्यामुळे तिने अनेक घरी काम केलं होतं. त्यामुळे ती म्हणाली की मला तुझ्या पित्याचं नाव नक्की सांगता येणार नाही आणि गोत्र तर मला ठाऊकच नाही. तेव्हा मग तो पुन्हा तेव्हा तिने सांगितलं, कुणीही विचारलं तर सांग मी जबालेचा मुलगा आहे आणि म्हणून मला तुम्ही असं संबोधन करा, सत्यकाम जाबाल असं माझं नाव आहे. आणि एका ऋषींकडे गेला, त्यांचं नाव होतं हरितद्रुम ऋषी. आणि हे हरितद्रुम ऋषी त्यांनी मात्र त्याला स्वीकार केला आणि त्याला विद्या शिकवलेली आहे, त्याचं अध्ययन केलेलं आहे. हे त्याचं धाडस होतं ना. त्यांनी सांगितलं त्या गुरुजींना की मला माझे पिता माहिती नाहीत, माझं गोत्र माहिती नाही, पण माझं नाव सत्यकाम आहे आणि माझ्या आईचं नाव जबाला आहे, त्यामुळे माझं नाव सत्यकाम जाबाल आहे. इतकं धाडसाने इतकं सत्यकथन केल्यानंतर हरितद्रुम ऋषींना तो फारच आवडला आणि ते म्हणाले, इतकी सत्यप्रियता, इतकं धैर्य, इतकी तितिक्षा दुसऱ्या कुणाकडे असणं शक्यच नाही, त्यामुळे तू ब्राह्मणच आहेस, निश्चित तू ब्राह्मण कुळातला आहेस. आणि म्हणून त्यांनी त्याचा उपनयन संस्कार करून घेतला. त्याला व्रत नियम सगळे समजावून सांगितले. म्हणजे स्वाध्याय काय आहे, गुरुसेवा म्हणजे कशी करायची, अग्नीची सेवा कशी आहे, गोसेवा, देवसेवा, ह्या सगळ्या सेवा धर्म शिकवला, अहिंसा धर्म शिकवला. आणि त्यांनी त्याला शिकवलं, अध्यापन तर पुष्कळ केलं. त्याच्यानंतर त्याला 400 गायी दिल्या. पण गायी कशा होत्या? चांगल्या धष्टपुष्ट नव्हत्या, रोडक्या गायी होत्या. अशा 400 गायी दिल्यानंतर आणि त्याला सांगितलं की तू या वनामध्ये जा, या जगामध्ये जा आणि या 400 गायींच्या 1000 गायी जेव्हा होतील तेव्हा तू त्या दाखवायला मला परत ये, म्हणजे मग मी पुढचं तुला ज्ञान देतो. पण हा मुलगा कसा होता की तो त्या गोसेवा, फलाहार, चिंतनामध्ये तो इतका मग्न होऊन गेला, इतका मग्न झाला की त्याला त्या गायी मोजण्याचं सुद्धा भान राहिलं नाही. गुरुजींनी बरोबर सांगितलं होतं, या मुलाला त्या गायी किती झाल्या, 1000 गायी झाल्या हे मोजण्याचं भानसुद्धा राहिलं नाही. तेव्हा त्या गायीमध्येच एक बैल होता, म्हणजे अनेक गायी होत्या, वासरं होती, खोंड होते, असं त्याच्यातला एक बैल होता वृषभ. त्यांनी त्याला उपदेश केला, या ब्रह्माचे 4 पाद आहेत, त्याच्यातला एक पाद त्या बैलाने म्हणजे वृषभाने सांगितला, दुसरा पाद अग्नीने सांगितला, तिसरा पाद हंसाने सांगितला आणि चौथा पाद आहे तो मदगू म्हणजे पाण कोंबडी किंवा बदक एका प्रकारचं. या चौघांनी त्याला उपदेश केलेला आहे. आणि ह्याच सत्यकाम जाबाल हा अतिशय विद्वान म्हणून पुढे प्रसिद्ध झाला. या सत्यकाम जाबालाचे पण पुढे त्यांनी स्वतःचं गुरुकुल निर्माण केलं. त्याचा एक शिष्य आहे सत्यकाम जाबालाचा, हा लहान मुलगा होता तो आता मोठा झाला आहे. त्याचा एक शिष्य आहे, त्याचं नाव आहे उपकोसल. याला अग्नीने उपदेश केला आहे की अरे उपकोसला, प्राण म्हणजेच ब्रह्म, क म्हणजे ख. काय उपदेश केला आहे बघा. हा अतिशय अध्यात्माच्या भाषेमध्ये कधीतरी तुम्हाला परत ह्याचा प्रत्यय येईल की असं नेहमीच म्हटलं जातं, क म्हणजे ख आणि ख म्हणजे क. अजून काहीच आपल्याला कळलं नाही. तर खचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, ख म्हणजे आकाश, ख म्हणजे पोकळी आणि क म्हणजे सुख. क म्हणजे सुख आणि ख म्हणजे पोकळी. याचा अर्थ एवढाच घ्यायचा की काही नसणं हेच सर्वात मोठं सुख आहे. बघा, विचार करा, आपल्याला एवढी दुःख आहेत, संसार म्हटलं की दुःख आहे, पण आपल्याला आपण पुष्कळ जे काही मिळवलं आहे त्याच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे. मग ती व्यक्ती असू दे, वस्तू असू दे, पदार्थ असू दे, घरातलं सामान असू दे, आपल्याला सारखी चिंता आहे, कारण आपल्याकडे भरपूर आहे म्हणून. ज्यांच्याकडे काही नाही त्यांना चिंताच नसते, ते सर्वात जास्त सुखी आहेत. भर्तृहरींनी सुद्धा सांगितले, को दरिद्र को धनवान. दरिद्री कोण आणि धनवान कोण? मी वल्कलं घातलेली आहेत आणि तुझ्या अंगावर चांगले भरजरी कपडे आहेत, वस्त्र अलंकार आहेत. दोघातला दरिद्री कोण? तर तूच दरिद्री आहेस, कारण तुझी तृष्णा फार मोठी आहे. मला तृष्णाच नाही म्हणून मी सर्वात मोठा सुखी आहे. आणि तेच तत्त्व इथे सांगितले, क म्हणजे ख आणि ख म्हणजे क. थोडं समजले,
पूर्ण नाही समजणार आत्ता एका ह्याच्यात, पण हळूहळू जसा जसा तुमचा अभ्यास वाढत जाईल तसं हे समजायला लागेल. त्यामुळे क म्हणजे ख, किंवा आपण मी नेहमीच सांगते की आचार्यांचं एक स्तोत्र आहे कौपीन पंचकम, त्याच्यातही तेच म्हटलं कौपीनवंत खलु भाग्यवंत. ज्यांच्याकडे काही नाही आहेत, कपडेच नाही आहेत, 2 छाट्या आहेत फक्त, आत्ता एक घातलेली आणि एक वाळत टाकलेली, 2च आहेत, त्यामुळे त्यांना सांभाळायचं नाही, त्यांना रक्षण करायचं नाही, त्यांना काय इस्त्री करायची नाही आहे. आपल्याला मात्र कुठे जायचं झालं, आपला वॉर्डरोब जरी खचाखच भरलेला असला तरी आपल्याला प्रत्येक वेळेस प्रश्न पडतो की आज चांगली माझ्याकडे साडीच नाही आहे, ह्या प्रसंगाला नेसण्यासाठी योग्य अशी साडीच नाही, आणि म्हणून आपण दुःखी होतो. नेहमीच ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांनाच जास्त दुःख असतं, ज्यांच्याकडे काही नाही आहे ना त्यांना काही दुःखच नाही, उलट सुखाचे ते अधिकारी असतात. आमचे तुकडोजी महाराज नाही का म्हणतात, खरंच आहे, पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. खरंच आहे, महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. काही नाही ना तिथेच सगळं सुख आहे. इथे तेच सांगितले क म्हणजे ख, ख म्हणजे क. आणि खऱ्याच गोष्टी आहेत, उपाधी नसण्यात सुद्धा फार मोठं सुख आहे. जेव्हा तुम्ही कुणीतरी असता, कुणीतरी सेलिब्रिटी असता, तेव्हा तुमच्यावर बंधन पडतात. आपल्यासारखे सामान्य लोक कुठेही जाऊ शकतात, पण अमिताभ बच्चनला ते स्वातंत्र्य नाही आहे. तो असा कुठे मंडईत जाऊ शकणार नाही, कारण लोक येतील ना. त्यामुळे जिथे उपाधी फार वाढतात तिथे दुःख आहे. जिथे उपाधी अजिबात नाही आहे, अहंकार नाही आहे, देहाभिमान जेव्हा गळून पडतो त्याच्यातच सगळ्यात मोठं सुख आहे. त्यामुळे असं जे कविता म्हटले ना, मी पण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो, जीवन त्यांना कळले हो. हा मीपणा टाकायला पाहिजे. हा उपदेश त्या अग्नीनी त्या उपकोसलाला केलेला आहे. आपण फक्त सूत्र लक्षात ठेवूया, सारच लक्षात ठेवूया, असे आहेत. आता अग्नीने उपदेश केला हे तर पाहिलं आपण. आता अग्नीचे 3 प्रकार कुठले, थोडक्यात बघणार आहोत आपण. अग्नीचे 3 प्रकार ह्याच्यामध्ये फार सुंदर वर्णन केलेले आहेत. ते कुठले आहेत बघूया. गार्हपत्य अग्नी आहे, दक्षिणाग्नी आहे आणि आहवनीय अग्नी आहे. गार्हपत्यमध्ये मूळ शब्द आहे गृहपती. गृहपती विवाहवेदी असते, हो की नाही. लग्नाच्या वेळेस जो होमकुंड असतं, विवाहवेदीवरनं तो अग्नी घरी घेऊन यायचा असतो आणि त्या अग्नीला गार्हपत्य अग्नी म्हटलेलं आहे. आणि तो पूर्वी प्रत्येक गृहस्थाकडे अग्निशाळा असायची. आता जो गार्हपत्य अग्नी आहे त्याचं कुंड जे आहे ते गोल कुंड असतं आणि गृहपतीने त्याचा सांभाळ करायचा असतो. हा अग्नी कधीही शांत होऊ द्यायचा नाही, तो झाकून ठेवायचा राखेने आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा फुंकर मारून तो प्रज्वलित करायचा. पुन्हा त्याच्यामध्ये काय घालायचे, आहुती घालायच्या असतात. दक्षिणाग्नी जो आहे त्याचं कुंड आहे ते अर्धवर्तुळाकार, म्हणजे चंद्रकोरीप्रमाणे असतं आणि त्याच्यामध्ये पितरांसाठी आहुती दिली जाते दक्षिणाग्नीमध्ये. आणि आहवनीय आहे तो, त्याचं कुंड असतं ते चौकोनी आहे आणि त्याच्यामध्ये देवांसाठी आहुती दिली जाते. असे अग्नीचे प्रकार पाहिले, अग्नीने केला उपदेश पाहिला, सत्यकाम जाबाल पाहिला, जानश्रुती आणि रैक्वाची कथा पाहिली. अशा छोट्या छोट्या कथा आणि त्याच्यातलं तात्पर्य किंवा त्याच्यातलं सार आपण बघत जाणार आहोत. एकदा काय झालं, असंच जसं कलह असतो ना, गृहकलह असतो, आपण म्हणतो ना की घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. शरीरसुद्धा आपलं हे घरच आहे ना. आणि ह्या घरामध्ये काय झालं, एकदा वाद सुरू झाला, भांडणं सुरू झाली, कलह सुरू झाला की सगळी इंद्रिय म्हणायला लागली की मी श्रेष्ठ. डोळे म्हणाले मी श्रेष्ठ, मी पाहतो म्हणून तुम्हाला जाता येतं ना. पण पाय म्हणाले नेणारं कोण आहे, मी आहे ना. पाय श्रेष्ठ, डोळे नाही श्रेष्ठ. कान म्हणाले नाही नाही मी श्रेष्ठ आहे, मी ऐकतो म्हणून तुम्हाला कळतं सगळ्या संवेदना. असं सगळ्यांचं भांडण सुरू झालं. म्हणजे वाणी आहे, चक्षु आहे, श्रोत्र आहे, मन आहे, प्राण आहे आणि सगळ्यांचं भांडण सुरू झालं. आणि मग शेवटी ते सगळे प्रजापतीकडे गेले आणि मग प्रजापतीला म्हणाले तुम्ही सांगा बरं आमच्यातलं श्रेष्ठ कोण. ते म्हणाले मी कशाला सांगू, तुम्ही असं करा, एक इंद्रिय एक वर्षभरासाठी शरीराच्या बाहेर जा. बरं म्हणाले. डोळे बाहेर गेले 1 वर्षभरासाठी. पण म्हणून काही शरीर संपलं का. जसा एखादी आंधळी व्यक्ती कार्य करते
चालतं ना, डोळे नसले तरी कसं तरी काम चालतं आहे. त्यामुळे तसं शरीर राहिलं. मग कान 1 वर्षभरासाठी गेले. बहिरा माणूससुद्धा जिवंत राहू शकतो, बहिरा आहे म्हणून काही तो मृत्यू नाही पावत. त्यामुळे कान नसले तरी अडलं नाही, वाणी नव्हती तरी मुका माणूस कसा जगतो तसा तो जगला. असे वाक, चक्षु, श्रोत्र, मन, प्राण हे सगळं, मनसुद्धा बाहेर गेलं तरी फारसं काही अडलं नाही. वेडा माणूस कसा असतो, मन थाऱ्यावर नसतं, तसंच ते शरीर राहिलं. पण जेव्हा प्राण मात्र शरीरातनं बाहेर जायला लागले तेव्हा सगळी इंद्रिय कासावीस झाली आणि मग सगळ्यांनी मान्य केलं की प्राण हे सर्वात श्रेष्ठ इंद्रिय आहेत. आणि म्हणून प्राणांचं श्रेष्ठत्व सगळ्यांनी मान्य केलं. आणि नुसतंच मान्य नाही केलं तर काय केलं, ही सगळी इंद्रिय जे सुख अनुभवतात, डोळ्याने आपण काय दृष्टीसुख, नयनसुख अनुभवतो ना. एखादं सुंदर दृश्य आहे, छान सूर्यास्त आहे, सूर्योदय आहे, पक्षी दिसत आहेत, असं जे छान दृश्य आहे त्याचा काही भाग भोग म्हणून किंवा आपण कर म्हणतो की नाही, आपण जसा टॅक्स देतो की नाही, सरकारला आपण टॅक्स देतो, सरकार त्याच्या बदल्यात आपल्याला सुविधा पुरवतो, तसं आपण जसा टॅक्स देतो तशी ही इंद्रियांनी ठरवलं की आपण जेवढं सुख घेतो त्याच्यातला एक भाग या प्राणाला द्यायचा. आणि म्हणून सगळे तो टॅक्स त्या प्राणाला देतात. आणि म्हणून नेत्रसुख असेल, श्रवणसुख असेल, हे भोगणारा कोण आहे, तो जीव प्राण आहे. डोळे बघत असले तरी डोळ्यांना तो आनंद मिळत नाही. तो आनंद कुणाला मिळतो, त्या जीव प्राणाला मिळतो. अशा ही कथा आहे. पण कथेचं तात्पर्य तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं आहे. त्यामुळे प्राण हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि असंच हे, आणि कुठेही हे संपूर्ण चक्र आहे, सगळीकडे सिंक्रोनायझेशन आहे, सगळीकडे एकसूत्रता असेल तरच सगळं राहणार आहे. शरीर काय, सृष्टी काय, ब्रह्मांड काय, सगळीकडे उत्तम व्यवस्था आहे. हे सृष्टीचक्रसुद्धा कसं चाललं आहे सांगू का. आपण मागे पाहिलं होतं, सगळी म्हणजे भगवद्गीतेमध्ये सुद्धा पाहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये हे सृष्टीचक्र चालण्यामध्ये आपला एक सूक्ष्म थोडासा लहानसा वाटा आहे. यज्ञसंकल्पनामध्ये सुद्धा हा जीव काय आहे, हा मृत्यूनंतर वर जातो. आता बघूया आपण चक्र कसं. आपण जन्ममृत्यूचं चक्र असं नुसतं म्हणतो, पण नेमकं ते चक्र आहे काय. मृत्यूनंतर ह्या जीवाला ऊर्ध्व गती मिळते. तो हलके हलके होऊन वर जातो, पर्जन्य रूपाने पुन्हा खाली येतो, पृथ्वीमध्ये अन्न बनून, म्हणजे पृथ्वीमध्ये रुजतं, मग तो पुन्हा अन्न बनतो. तेच अन्न पुरुषाच्या पोटात जातं, त्याच्यापासनं वीर्य बनतं, शुक्र बनतं. स्त्रीच्या पोटात जेव्हा जातं त्याच्यापासनं रज बनतं आणि पुन्हा एक नवीन जीव जन्माला येतो. या सगळ्याला किती कालावधी लागतो, या सगळ्याला वेगवेगळा कालावधी लागतो. प्रत्येक जीवाची जशी प्रक्रिया होते किंवा जसं त्याचं चक्र आहे त्याप्रमाणे प्रत्येक जीवाला एवढा वेगवेगळा वेळ लागतो. पण कमीत कमी 9 महिने लागतात असं म्हटलेलं आहे. जर सगळं व्यवस्थित झालं, लगेच जीव वर गेला, लगेच पाऊस पडला तर 9 महिने लागतात, नाही तर मग कितीही काळ लागू शकतो. असं हे सृष्टी आहे. त्यामुळे एवै ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः, आपलं कर्म कसं करायचं आहे तर अतिशय जाणून करायचं आहे. आपण जरी स्क्रू असलो तरी आपलं कर्म उत्तम रीतीने करायचं आहे. असं हे सृष्टीचक्र आहे. 6व्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे, एक फार सुंदर कथा आहे बरं का. अरुण आपल्याला माहिती आहे, अरुणाचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे आरुणी, उद्दालक आरुणी. आणि या उद्दालक आरुणीचा मुलगा आहे तो श्वेतकेतू. 3 पिढ्या बघतो आहे आपण. म्हणजे अरुणाचा नातू आहे तो श्वेतकेतू नातू आहे, आणि मुलगा आहे तो उद्दालक आरुणी. आता आपण उद्दालक आरुणी आणि श्वेतकेतू एवढीच कथा बघणार आहोत. हा श्वेतकेतूला पूर्वीच्या प्रथेप्रमाणे गुरुगृही पाठवलं. किती वर्षासाठी, 12 वर्षासाठी हा श्वेतकेतू गुरुगृही गेला. वडील अतिशय हुशार होते, जाणकार होते, पण म्हणजे घरी शिकण्यापेक्षा बाहेर पाठवलेलं बरं म्हणून वडिलांनी या श्वेतकेतूला गुरुगृही पाठवलं. तिथे विद्या प्राप्त केली. पण काय झालं, विद्या विनयेनं शोभते असं आपण म्हणतो, पण नेहमीच त्या विद्येमुळे विनय येतोच असं नाही. या श्वेतकेतूला झाला अहंकार. मी केवढा शिकून आलो आहे, मी मोठा आहे, माझ्या वडिलांना काहीच कळत नाही, आईला काही कळत नाही, मी फार महान आहे असं घरी आला 12 वर्षानंतर आणि गर्विष्ठपणाने उर्मटपणाने वागायला लागला. स्वतःला विद्वान समजायला लागला
आणि माझे आईवडील असेच तुच्छ आहेत असं त्याला वाटायला लागलं. वडिलांनी ओळखलं की विद्या मिळाली आहे, अध्ययन केलं आहे, गुरूंनी ज्ञान दिलेलं आहे, पण ते ज्ञान ह्याला पचलेलं नाही आहे. ज्ञानसुद्धा पचावं लागतं, ज्ञानसुद्धा आत्मसात व्हायला लागतं. आणि हा त्याचा मूर्खपणा किंवा हा त्याचा उद्धटपणा किंवा त्याचा अविनय पाहून पित्याला अतिशय दुःख झालं आहे, उद्दालक अरुणींना. आणि त्यांनी विचारलं, अरे श्वेतकेतू, इकडे ये जरा. काय प्रश्न विचारला? त्यांनी विचारलं की गुरुजींनी तुला ते शिकवलं का रे? ते शिकवलं का? तो म्हणाला, काय ते म्हणजे काय? आता त्या काय विचारतात बघा, वडील प्रश्न काय विचारतात? येन अश्रुतं श्रुतं भवती अमतं मतं अविज्ञातं विज्ञातं भवती कथन्नु भगवः स आदेशो भवती इति. जे जाणल्याने ऐकलेलं न ऐकलेलं सगळं ऐकल्याप्रमाणे होतं, न जाणलेलं सगळं जाणल्याप्रमाणे होतं, आणि ज्याचं मनन केलं नाही ते मनन केल्याप्रमाणे होतं, असा आदेश तुला गुरूंनी दिला का रे? काय प्रश्न विचारला आहे? येन अश्रुतं श्रुतं भवती अविज्ञातं विज्ञातं भवती अमतं मतं भवती सः आदेशो भगवः किम. तुला मिळाला का? हे ऐकून श्वेतकेतूचा काही त्याच्यावर विश्वास बसला नाही. तो म्हणला, नाही नाही, असलं काही आम्हाला शिकवलं नाही आहे. श्वेतकेतू उलट वडिलांना विचारतो, पण त्याला असं वाटलं वडील काहीतरी प्रश्न विचारतात, त्यांना काही एवढं ज्ञान नाही आहे. आणि म्हणून तो म्हणतो की असा कसा आदेश असेल? असं कसं असेल की एक जाणल्याने सगळं काही जाणल्यासारखं होईल? असं काही असतं का? तेव्हा वडिलांनी पुष्कळ त्याला दृष्टांत दिले. वडील अतिशय बुद्धिमान होते, फक्त त्याची परीक्षा बघतायत. आणि मग ते म्हणतात की तुला आता सांगतो, मातीचा एक गोळा घेतला समजा. त्यांनी सांगितलं, पुष्कळ दृष्टांत दिले. एक मातीचा गोळा घेतला, त्याच्यापासून घडा बनवला, एक मोठा घडा बनवला, किंवा उंच अशी सुराई बनवली, छान असं फुलदाणी बनवली. शेवटी काय आहे, आकार वेगवेगळे आहेत, पण सगळ्यातली माती एकच आहे ना. गुणधर्म समानच आहेत, आकार भिन्न भिन्न असतील, उपयोग वेगवेगळे असतील, पण त्याचे गुणधर्म, मातीचे गुणधर्म एकच आहेत. ठीक आहे म्हणला. दुसरा दृष्टांत दिला. सोनं एकच असतं, सोन्याचे अलंकार वेगवेगळे असतात. तुम्ही काहीतरी गळ्यातली मोहनमाळ बनवाल, नेकलेस बनवाल, काय कडं बनवाल, काय गोठ बनवाल, अंगठी बनवाल, काही तुम्ही बनवू शकता. आकार भिन्न आहेत, पण सोनं सगळ्यातलं सारखंच आहे, समान आहे असं म्हटलेलं आहे. किंवा आणखीन एक शब्द इथे वापरलेला आहे, फार वेगळा बरं का, आपल्याला अगदीच कल्पना नसेल, पण एक फार सुंदर शब्द, आपला आधुनिक शब्द वापरला आहे. आपण नेल कटर म्हणतो ना, ज्याने आपण नखं कापतो, तो शब्द इथे वापरला आहे. आणि त्याला म्हटलेलं आहे नखं निकृंतनं. नखं निकृंतनं जे आहे, नेल कटर, ही लोखंडी वस्तू आहे. मग लोखंडाच्या अनेक वस्तू आहेत. अगदी शेतातला औत असेल, किंवा अगदी स्वयंपाकघरातलं उलथणं असेल, अनेक लोखंडी गोष्टी आहेत, किंवा नांगराचा फाळ असेल. शेवटी या लोखंडामध्ये एकच समान गुणधर्म आहे. हे तुला कळलं का? तो म्हणाला, होय, हे कळलं. मग आता तसंच हे ब्रह्म कसं आहे, एकमेव अद्वितीय आहे, त्याच्यात कोणतेही भेद नाही आहेत, विजातीय नाही आहेत, सजातीय नाही आहेत, स्वगत भेद नाही आहेत. अशी अनेक उदाहरण देऊन श्वेतकेतूला पूर्ण ज्ञान झालंच नाही. तो पुन्हा पुन्हा विचारतो. तेव्हा वडील आता म्हटल्यात की, कारण हे सगळं ऐकतो, तो मनापासून ऐकतो, लक्ष देऊन ऐकतो, पण तो परत म्हणतो की बाबा आता परत सांगा, मला नीट कळलं नाही, कळल्यासारखं वाटलं आहे पण नीट कळलं नाही. म्हणून बाबा एकदा मातीचं, एकदा सोन्याचं, एकदा लोखंडाचं उदाहरण देत आहेत. पण तरीसुद्धा हा म्हणतो, नाही बाबा, अजून एकदा सांगा, अजून मला नाही समजलं. आता वडिलांनी ओळखलं आहे. वडील म्हणत आहेत की सांगू का तुला, आत्तापर्यंत तुला सांगितली सगळी ती थिअरी होती, आता तुला प्रॅक्टिकल सांगतो. आत्तापर्यंतचं ज्ञान होतं ते सगळं तोंडी होतं, आता तुला प्रत्यक्ष काहीतरी क्रिया करायला सांगतो. मग ते असे बसलेले असतात, घराच्या बाहेर जे अंगण असतं तिथे बसलेले असतात. तेव्हा बाबा म्हणतात, ते तिथे तुला वडाचं झाड दिसतंय का? समोर दिसतंय, वडाचं झाड दिसतंय, त्याची फळं खाली पडली आहेत बघ, त्याच्यातलं एक फळ घेऊन ये. हा श्वेतकेतू जातो आणि एक फळ घेऊन येतो. आता त्याचा छेद घे, ते फोड. काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये खूप
अशा हजारो बारीक 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 खसखशीच्या दाण्या एवढ्या बिया आहेत. आता त्या बिया पण फोड. त्या बियाच्या आत काय आहे? तो म्हणला काहीच नाही आहे. बीच आधी एवढीशी आहे, त्याच्या आत काय असणार आहे? त्याच्या आत काहीच नाही असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा अरुणी म्हणतात की अरे श्वेतकेतू, या कणांमधला अणिमा जो आहे तो तुला दिसत नाही, पण त्या अणिम्यापासूनच हा एवढा मोठा वृक्ष निर्माण झाला आहे. जिथे काही दिसत नाही तिथेच नवनिर्मिती असते. याला इतक्या फांद्या, उपफांद्या, फळं, पानं, फुलं लागलेली आहेत. त्यामुळे जरी दिसलं नाही तरी या वटवृक्षाचं बीज कशात आहे हे त्याच्यातच आहे, त्या बीमध्येच आहे. यावर विश्वास ठेव बाळा, ह्यावर विश्वास ठेव. दोनदा म्हणतात. काय म्हणतात संस्कृतमध्ये? श्रद्धस्व सौम्य श्रद्धस्व. विश्वास ठेव बाळा. सौम्य म्हणजे बाळा, विश्वास ठेव. तेच एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माचाच हा सगळा पसारा आहे. हे कळत नाही आहे, दिसत नाही आहे, पण ह्याच्यावर श्रद्धा ठेव, ह्याच्यावर विश्वास ठेव. कारण जिथे काही नाही तिथेच सगळी नवनिर्मिती आहे. या वटवृक्षाच्या बीजामध्ये तरी तुला काही दिसलं होतं का? काही नव्हतं, पण त्याच्यातनं हा निर्माण झाला आहे. डोळ्यांनी पाहतोयस ना तू. नाहीतर हा वृक्ष कशापासून निर्माण झाला आहे असं तुला वाटते? हे जे अणिमा आहे, त्याच्यातलं जे पोकळी आहे, त्याच्यापासूनच हे वृक्ष निर्माण झालेलं आहे. असं उद्दालक अरुणी त्या श्वेतकेतूला परोपरीने समजावून सांगतात आणि आता मात्र त्याचा विश्वास बसतो आहे. तरी पण आणखीन आता हलवून आणखीन खुंटा बळकट करण्यासाठी उद्दालक अरुणी म्हणतात की एक भांडं भरून पाणी आण बरं. एक भांडं भरून पाणी आण आणि काही मिठाचे खडे आण. पूर्वी खडे मीठ असायचं ना. मिठाचे खडे आण आणि ते त्या पाण्यात टाक आणि हे पाणी आता झाकून जरा बाजूला ठेव आणि उद्या मला सांग ह्याच्याबद्दल. दुसऱ्या दिवशी त्याला परत बोलवलं आणि म्हणले की कालचा तो पाण्याने भरलेला पेला घेऊन ये बरं आणि ते कालचं मीठ पण आण. तो म्हणाला पाणी आहे पण मीठ नाही दिसत आहे. मीठ कुठे गेलं मला नाही माहिती. मग ते म्हणाले की बरं मग आता ह्या पाण्याने आचमन कर. आचमन करून तुला चव बदललेली दिसते का बघ बरं. मग त्याला कळलं की ही खारट चव आहे. मग ह्याच्यावरनं त्यांनी अनुमान काढलं की खडे जरी दिसत नसले तरी ते पाण्यात विरघळले आहेत आणि हे कशावरनं समजतं तर हे चवीवरनं समजतं. अगदी तसाच हा परमात्मा या जगात पूर्णपणाने भरून राहिला आहे आणि तो तूच आहेस. तू तोच आहेस किंवा तो तूच आहेस असं त्या तत्त्वमसी श्वेतकेतो तत्त्वमसी असं तत्त्व सांगितलं आहे. महावाक्य जे आहे ना ते इथे येते. बघा काय सुंदर छांदोग्य उपनिषद आहे. आपण जरी सविस्तर बघत नसलो तरी ह्या छोट्या छोट्या कथांवरनं, या दृष्टांतांवरनं, या परीक्षांवरनं, कसोट्यांवरनं आपल्याला कळतं आहे की ते एकमेव ब्रह्म अद्वितीय जे आहे ते कसं सगळ्या चराचरात भरलेलं आहे. तुमच्यात आहे, माझ्यात आहे, याच्यात आहे, तिच्यात आहे, त्या डोंगरात आहे, त्या नदीत आहे, त्या वाऱ्यात आहे, त्या फुलात आहे, त्या कळीत आहे, त्या फुलपाखरात आहे, त्या डायनासोरमध्ये सगळीकडे ते तत्त्व भरून राहिलेलं आहे. इतकं ओतप्रोत तत्त्व भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही. जेव्हा उद्दालक अरुणी ऋषी सांगतायत की ह्या ब्रह्मामध्ये भेद नाही. आपल्यामध्ये भेद आहेत ना. आपण तर पुष्कळ आणखीन भेद निर्माण केलेले आहेत खरं म्हटलं तर. ही हद्द तुमची, ही आमची, ह्या पाकिस्तान आहे, हा अफगाणिस्तान आहे, इकडे रशिया आहे, इकडे दुबई आहे, इकडे भारत देश आहे, तिकडे पलीकडे अमेरिका आहे. भेद आपण निर्माण केलेत. त्यांनी भेद नव्हतेच निर्माण केले. कुदरत ने तो बख्शी थी तुम्हें एक ही धरती, तुमने कहीं भारत कहीं ईरान बनाया. तू हिंदू बने या न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. भेद कुणी निर्माण केलेत? आपण केलेत. हा हिंदू, हा मुस्लिम, हा ख्रिश्चन, हा ज्यू, हा शीख आपण सगळं निर्माण केलं. बरं त्याच्यातसुद्धा आपले आणखीन देशस्थ, कोकणस्थ, ब्राह्मण, वैश्य, शूद्र सगळं आपणच निर्माण केलं. खरं म्हटलं ना की मग मुख्य भेद मात्र 3 आहेत. या सृष्टीमध्ये मुख्य भेद 3 आहेत. एक आहे विजातीय. आपण आधी 3 भेद समजावून घेऊया म्हणजे मग आपल्या कल्पना अधिकाधिक स्पष्ट होत जातील. एक आहे विजातीय, दुसरा आहे सजातीय आणि तिसरा आहे स्वगत भेद. हे तिन्ही भेद काय आहेत? विजातीय म्हणजे टोटली वेगळा.
कुत्रा आणि मांजर ह्याच्यात काही फरक आहे म्हणजे साम्य आहे का? काहीच नाही. कुत्रा वेगळा, मांजर वेगळा, बैल वेगळा, घोडा वेगळा, जिराफ वेगळा, झेब्रा वेगळा, हत्ती वेगळा. अहो सगळे वेगळेच आहेत. ह्याला विजातीय भेद म्हणतात. काहीच साम्य नाही आहे, कशातच काही साम्य नसणं म्हणजे विजातीय, विरुद्ध जातीचे आहेत सगळे. आता दुसरा भेद आहे तो सजातीय. जात एकच आहे. समजा कुत्रा म्हटला, कुत्र्यामध्ये कुत्रेच अनेक कुत्रे असतात पण त्यांच्या जाती वेगळ्या असतात. डॉबरमन आहे तो वेगळा, ग्रेट डेन आहे तो वेगळा, पॉमेरियन आहे तो वेगळा, जर्मन शेफर्ड आहे तो वेगळा. कुत्र्यांच्या अनेक जाती आहे, मांजरांच्या जाती आहेत. अहो तांदळाच्या किती जाती आहेत. आंबेमोहोर वेगळा, बासमती वेगळा, चिन्नोर वेगळा, कोलम वेगळा, कितीतरी जाती आहेत. म्हणजे तांदूळ म्हटलं तर सगळा तांदूळच आहे की नाही? सगळा तांदूळच आहे, पण तरी त्याच्यात भेद आहेत. म्हणजे जात एक आहे पण तरी भेद आहेत. त्याला म्हणतात सजातीय भेद. आणि तिसरा भेद आहे किंवा माणसामध्ये सुद्धा सजातीय भेद आहेत. गोरे वेगळे, काळे वेगळे, युरोपियन वेगळे, आफ्रिकन वेगळे, सजातीय भेद आहेतच. आणि तिसरा आहे तो स्वगत भेद आहे. स्वगत भेद म्हणजे काय? आपल्यातच भेद आहेत. माझा हात आहे तो नाकासारखा नाही आहे. हात वेगळा, नाक वेगळं, डोळे वेगळे, पाय वेगळे, नखं वेगळी. बरं एवढंच नाही तर उजवी भुवई आणि डावी भुवईसुद्धा वेगळी आहे. उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी वेगळी आहे. मी मागनं वेगळी दिसते, मी समोरनं वेगळी दिसते, मी उजवीकडनं वेगळी दिसते, मी डावीकडनं वेगळी दिसते. माझ्या एकटीमध्येच केवढे भेद आहेत. किंवा एक झाड घेतलं, समजा झाड घेतलं, झाडाचं मूळ वेगळं, फांद्या वेगळ्या, पानं वेगळी, फुलं वेगळी, फळं वेगळी, साल वेगळी. झाड एकच आहे पण एका झाडामध्ये किती भेद आहेत हो. त्याला म्हटलेलं आहे स्वगत भेद. ब्रह्मामध्ये असले कुठलेच भेद नाही आहे. ना विजातीय, ना सजातीय, ना स्वगत. भेदच नाही आहेत असा हा आहे. मग असा जो तो आहे अपरिच्छिन्न आहे. आम्ही परिच्छिन्न आहोत, तो मात्र अपरिच्छिन्न आहे. म्हणजे मी आत्ता इथे बसली आहे, माझ्या घरात आहे मी, म्हणजे मी मुंबईला नाही आहे, मी दिल्लीला नाही आहे, मी नागपूरला नाही आहे, किंवा मी चेन्नईला नाही आहे, किंवा मी अमेरिकेत नाही आहे. मी इथे एकटी, मी एवढीच आहे. मी दोन ठिकाणी असू शकत नाही. पण ब्रह्म तसं नाही आहे. आत्ता इथे पण आहे, तिथे पण आहे, पलीकडे पण आहे, मुंबईला आहे, नागपूरला आहे, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका सगळीकडे. म्हणजे त्याला परिच्छिन्नता नाही आहे, ते अपरिच्छिन्न आहे. असंही हे ऋषी आपल्या मुलाला सगळं समजावून सांगत आहेत. आणि ते म्हणत आहेत की तत्वमसी श्वेतकेतो तत्वमसी. ते सगळं जे ब्रह्माचं वर्णन केलं ना, सच्चित आनंद असं ब्रह्मस्वरूप आहे, ते तूच आहेस रे, वेगळं काहीच नाही असं सांगताना ते म्हणतात ते सत जे आहे, सत म्हणजे ऑलवेज एक्झिस्टिंग, चिरंतन अस्तित्व ज्याला आहे, ते ब्रह्म कसं आहे, सगळ्या प्रजा आहेत त्या सतपासनं निर्माण झालेल्या आहेत. प्रजा म्हणजे सगळी जीवसृष्टी त्या सतपासनं निर्माण झाल्या आहेत. आणि सत हा सगळ्याचा आधार आहे. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि आता आणखीन त्या आधाराचे आणखीन 3 प्रकार आपण बघणार आहोत. की सगळ्याचा आधार काय आहे, तर सत हा सगळ्याचा आधार आहे. आपण पाहिलं आहे मागे, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. अधिष्ठान कोणे? मीच आहे, सगळ्याचा आधार मीच आहे. आता इथे थोड्या गंमत म्हणून आपण बघूया 3 आधारांच्या 3 स्टेजेस बघणार आहोत. काय 3 स्टेजेस आहेत? औपश्लेषिक आधार, औपश्लेषिक आधार, वैषयिक आधार आणि अधिव्यापक आधार. बघूया आता तिन्हीचं थोडंसं विश्लेषण. म्हणजे बघा, आपण जरी सविस्तर बघत नसलो तरी काही मूळ सिद्धांत, मूळ मुद्दे मात्र आपण निश्चितच अभ्यासतो आहे. त्यामुळे छांदोग्य उपनिषदाचा अभ्यास इथे आज आपला पूर्ण होणार आहे. बघूया औपश्लेषिक आधार म्हणजे काय आहे. एखाद्या डबा एखाद्या फळीवर ठेवलेला असतो. डब्याला आधार कशाचा आहे? फळीचा आधार आहे असं म्हणतो ना आपण. डब्याला फळीचा आधार आहे, प्रत्यक्ष दिसतो आहे म्हणजे आपल्याला. किंवा वैषयिक आधार दुसरा आहे तो वैषयिक आधार. एखादा मुलगा म्हणतो की माझ्या आयुष्यात मला आईचा आधार आहे, किंवा मला वडिलांचा आधार आहे, किंवा मला माझ्या गुरूंचा आधार आहे. आधार म्हणजे काय, त्याने धरलं आहे का त्याला हातावर? नाही 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 नाही, भावनिक आधार आहे तो. आणि त्यामुळे हा विषयांचा आधार आहे, भावनेचा आधार आहे. आपण म्हटलं ना की मला यांचा आधार आहे, अमुक अमुक व्यक्तीचा मला आधार आहे,
हा वैषयिक आधार आहे. आणि तिसरा आहे तो अधिव्यापक आधार आहे. त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी एकमेकामध्ये मिसळून गेल्या आहे. गूळ आणि त्याची गोडी वेगळी काढा बरोबर. हा गूळ इकडे काढा आणि गोडी बाजूला काढा, असं जमेल का? नाही नाही, ते एकमेकात मिसळून गेले. गूळ आणि त्याची गोडी जशी व्यापून आहे. किंवा चंदन आणि सुगंध वेगळा काढा बरं, कापरापासून त्याचा सुगंध वेगळा काढा, नाही जमणार. आधार आहे म्हणजे तो त्याच्यात मिसळून गेला आहे, त्यामुळे त्याला अधिव्यापक आधार म्हणतात. बघा, बघता बघता आपण 3 आधार पाहिले: औपश्लेषिक आधार, वैषयिक आधार आणि अधिव्यापक आधार. असं ह्या उद्दालक अरुणी ऋषींनी आपल्या मुलाला म्हणजे श्वेतकेतूला हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. आता अशीच एक छोटीशी कथा बघू आणि आज समारोप करणार आहोत आपण. एकदा काय झालं, प्रजापतींकडे ही जी आत्मा जाणण्यासाठी कोण गेले? दोघं गेले. दोन काय म्हणतात कॅटेगरी आहेत ना, 2 प्रजाती आहेत, त्यांचे मुख्य गेले. म्हणजे देवांचा राजा इंद्र आहे आणि असुरांचा राजा आहे तो विरोचन आहे. हे दोघंही प्रजापतींकडे गेले आणि आत्मा जाणण्यासाठी. प्रजापती म्हणाले, थांबा, थोडी वर्ष राहा इथे, मग मी तुम्हाला सांगतो. 32 वर्ष राहिले. त्यांनी काहीतरी आत्म्याबद्दल सांगितलं, त्यांचं समाधान झालं, परत गेले. परत त्यांना वाटलं की नाही हे अजून पुरेसं उत्तर नाही. पुन्हा 32 वर्ष, पुन्हा 32 वर्ष, पुन्हा 5 वर्ष, 32 आणि 5 अशी 101 वर्ष राहूनसुद्धा त्या दोघांनाही आत्मज्ञान होत नाही. शेवटी मग प्रजापती त्यांची निष्ठा, त्यांची चिकाटी, त्यांची तळमळ बघून शेवटी त्यांना गुह्य ज्ञान देतात. आणि हे जे ज्ञान आहे ते ब्रह्माकडनं प्रजापतीला, प्रजापतीकडनं मनुला, मनुकडनं परंपरेने इतर राजांना, राजर्षींना मिळालेले. आपण हे 4थ्या अध्यायामध्ये पाहिले. हे आत्मज्ञान झालं की पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. अशा रीतीने ह्या छांदोग्य उपनिषदामध्ये उद्गीथ विद्या सांगितलेली आहे, पंचाग्नी विद्या सांगितलेली आहे, संवर्ग विद्या आहे, दहराकाश विद्या, अशा अनेक विद्या सांगितलेल्या आहेत. आता ह्या विद्या जरी सांगितल्या असल्या तरी बघा, आकलन शक्ती प्रत्येकाची वेगळी असते. आणि ध्यानामध्ये सुद्धा आपण बघतो की प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात. कसं काय? यांना वेगळाच, यांना ज्योती दिसली ध्यानात बसले असताना, त्यांना काही आवाज ऐकू आला, मला काहीच झालं नाही अजून. का? काय होतं आहे नेमकं, काय होतं आहे? तर फार सुंदर त्याचं एक विश्लेषण केलेलं आहे किंवा त्याच्याबद्दल एक चर्चा केलेली आहे उपनिषदामध्ये. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येकाच्या शरीरामध्ये पंचमहाभूतांचं प्रमाण सारखं नसतं. मागे मी एकदा बोलली आहे ह्याच्यावर की जेव्हा जलतत्व आणि पृथ्वी तत्व यांचं हे जेव्हा प्रमाणात असतात तेव्हा स्मरणशक्ती उत्तम असते. जसं आपण मागे बोललो होतो एकदा, तरी सांगते थोडक्यात, अगदी 2 मिनिटात. चिखलामध्ये साधारण चिखल, पावसाळ्यामध्ये साधारण चिखल झाला असला, त्याच्यामध्ये आपला पाय पडला तर त्याचा ठसा उमटतो. पाणी जास्त झालं तर ठसा उमटणार नाही. माती जास्त झाली तरी ठसा उमटणार नाही. माती आणि पाण्याचं योग्य प्रमाण असेल तर ठसा उमटेल. आपल्या बुद्धीमध्ये सुद्धा आपतत्व आणि पृथ्वी तत्व यांचं प्रमाण योग्य असेल तर आपल्याला एकदा ऐकलेला शब्दसुद्धा ठशाप्रमाणे तो मेंदूमध्ये साठवला जातो आणि त्यालाच आपण स्मरणशक्ती म्हणतो. इथे आता आणखीन जरासं वेगळं सांगितलं आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे पंचमहाभूतांचं प्रमाण सारखं नसतं. ज्याच्या प्रकृतीमध्ये आकाशतत्व अधिक असतं त्यांना नाद ऐकू येतात. ध्यानामध्ये किंवा योग तारावलीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, ध्यान अवस्था जेव्हा उच्च कोटीला पोचते, उच्च तरल स्थितीला पोचते, तेव्हा निरनिराळे ध्वनी ऐकू येतात. लांबचे सुद्धा, दूरश्रवण त्याला म्हटलेले आहे, त्यांना नाद ऐकू येतात बरं का. ज्यांच्या प्रकृतीमध्ये आकाशतत्व अधिक असतं त्यांना नाद ऐकू येतात. ज्यांना तेजतत्व जास्त आहे त्यांना प्रकाश दिसतो, ज्योत दिसते, तेजस्वी ज्योत दिसते, निळा प्रकाश दिसतो. आणि नाद आणि प्रकाश हे नेहमी परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे ओंकार हे काय आहे? हे नाम आहे. हे नाद ब्रह्म असल्यामुळे नादाच्या अनुसंधानामध्ये जितक्या चित्तवृत्ती लवकर लीन होतात तेवढ्या इतर कशातही होत नाही. त्यामुळे नादाची उपासना करावी असंही सांगितलेलं आहे. आणि जे
उद्दालक आरुणी ऋषींनी जे आपल्या मुलाला सांगितलं त्याचा एक थोडा परत उल्लेख करते, त्याचा एक मंत्र सांगते. आपण आज मंत्र बघत नाही आहेत, पण तो थोडा मंत्र महत्त्वाचा आहे म्हणून तेवढाच बघणार आहोत आणि मग समारोप करणार आहोत. यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्व मृण्मयं विज्ञातं स्यात् वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिका इति एव सत्यम. अरे श्वेतकेतू, मृत्तिकेच्या एका गोळ्याचं ज्ञान झालं, मातीच्या एका गोळ्याचं ज्ञान झालं की सगळी मातीची भांडी ओळखता येतात. कारण विकार म्हणजे डोळ्यांना दिसणारे जे मातीचे प्रकार आहेत ते फक्त भाषेमुळे निर्माण होतात. बघा, मातीचं आपण समजा असं पसरट भांडं केलं त्याला आपण परळ म्हणतो, जरा मोठं केलं तर त्याला कुंडी म्हणतो, किंवा आणखीन उंच केलं तर अहो हे सगळे वाचारंभण आहे. खरी माती ही एकच आहे. तेच आता पुन्हा तत्त्व आपण पुन्हा शेवटापर्यंत येणार आहोत, आशयापर्यंत येणार आहोत की शेवटी ब्रह्म हे एकच आहे. मग ते माणसाच्या शरीरात असतं तेव्हा त्याला आम्ही माणूस म्हणतो. कुत्रा आहे, गाढव आहे, हत्ती आहे, सिंह आहे, ससा आहे, शेवटी काय आहे, ब्रह्म एकच आहे. त्यामुळे हे सगळं ब्रह्म तिथपर्यंतच पोचायचे. अशा या अनेक विद्या आपण ह्या छांदोग्य उपनिषदामध्ये, संवर्ग विद्या, पंचाग्नी विद्या, संवर्ग, लहराकाश, अशा करून त्या परब्रह्मापर्यंत कसं पोचता येईल याचं मार्गदर्शन ह्या छांदोग्य उपनिषदामध्ये अतिशय सुंदर रीतीने केलेलं आहे. आणि ते आज आपण अगदी थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केला. अगदी थोडक्यात, कारण बोलावं तितकं खरं तर कमीच आहे. पण आता आपल्याला हा जो उपक्रम आहे, आपण मागच्या वर्षी जो सुरू केलेला गोकुळाष्टमीलाच सुरू केला होता. त्याच्यापूर्वी 3 वर्ष आपण गोकुळाष्टमीलाच भगवद्गीता सुरू केली होती. मागची भगवद्गीता 3 वर्ष चालली आणि मागच्या वर्षी आपण उपनिषदाचा हा उपक्रम सुरू केला ऑगस्टच्या एंडला, 26 ऑगस्टला मला वाटतं. बरोबर आता त्याला 1 वर्ष होतं, 51 आठवडे. आजचा हा 51वा भाग आहे आणि पुढचा बृहदारण्यकाचा आणखीन एकच भाग घेणार आहोत आणि तो 52वा भाग झाला की आपलं वर्षभराचा हा उपक्रम सुफळ संपूर्ण झाला असं म्हणूया. मात्र पूर्ण झाला म्हणजे आकलन झालं असं नाहीच म्हणणार. अजून मलाही झालं नाही, आपल्यालाही झालं नसेल, पण पुन्हा 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 वारंवार. त्यामुळे खरंच आहे, पुन्हा पुन्हा केलं तरच ह्याचं आकलन होणार आहे. आणि त्याच्यातलं जी गोडी आहे, त्याच्यातलं जो आनंद आहे, उपनिषदांचं जे वैभव आहे, वेदांत वैभव आपल्या उपक्रमाचंच नाव आहे, हे वेदांत वैभव आपल्याला अनुभवता येणार आहे, उपभोगता येणार आहे. कारण आपला त्याच्यावर हक्क आहे, आपला अधिकार आहे, कारण आपल्या देशात हे निर्माण झालेलं आहे. त्यामुळे हे वेदांताचं वैभव आपण भोगूया, उपभोगूया. कारण प्रादुर्भूतो सुराष्ट्रेस्मिन असं म्हटलेलं आहे ना ऋषींनी. हे सुराष्ट्रामध्ये मी जन्मलो, त्यामुळे माझा हा अधिकारच आहे. असे ह्या अधिकाराने हे अधिकाधिक जाणून घेऊया. कारण त्याच्यातलं जी गंमत आहे, त्याच्यातली जी गोडी आहे, त्याच्यातलं जे आत्मज्ञान आहे, आत्मशोध आहे, आत्मबोध आहे, आत्मविद्या आहे, ती जाणल्यानंतर बाकी सगळी सुख, सगळे आनंद त्याच्यापुढे तुच्छ ठरतील. असा ब्रह्मानंद आपल्याला मिळवायचे. आचार्यांच्याच भाषेत सांगायचं झालं, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदती नंदती नंदत्येव. अशा आनंदापर्यंत पोचायचं असलं किंवा तुकाराम महाराज म्हणतात तसे, आनंदाचे डोही आनंद तरंग. अशा या आनंदाच्या डोहामध्ये जर का आपल्याला विहार करायचा असेल तर या उपनिषदांचा अभ्यास करूया. हे अगदी थोडक्यात घेतलं, पण तरीसुद्धा पुष्कळ मुद्दे आपल्यापर्यंत पोचवता आले, याचा मला अतिशय आनंद आहे. आता पुढच्या सोमवारी आपण बृहदारण्यक बघणार आहोत आणि त्याच्यानंतर परत 25 ऑगस्टपासून पुन्हा नवीन एखाद्या उपक्रमाला पण सुरुवात करणार आहोत. बघूया, भेटूया आपण नंतर पुन्हा. थांबूया इथेच, 2 मंत्र घेऊया, एकच मंत्र घेऊया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.